आता मी थोड्या वेळा अगोदर सांगितलं की कोणाची किती लायकी आहे हे आता त्यांच्यामधले पण लोक जे आहेत हे सांगू लागलेले आहेत। आणि मला वाटतं महाविकास आघाडीमध्ये प्रत्येकाला जे आहे हे तिथे मुख्यमंत्रीचा चेहरा बनायचा आणि काही लोक ओरडून ओरडून थकले आता, मला मुख्यमंत्रीचा चेहरा बनवा, मला मुख्यमंत्र्याचा चेहरा बनवा, पण त्यांचा काय कोण ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही। कारण की त्यांची परिस्थिती जी आहे ही लोकसभेमध्ये त्यांना कोणामुळे मतदान मिळालं हे आता काँग्रेसला पक्का माहिती पडलेलं आहे की आमचीच मदत घेऊन आम्हालाच हे सांगतायत की आम्हालाच मुख्यमंत्र्याचा चेहरा करा आणि काही विशिष्ट वर्गाचं मतदान घेऊन त्यांना त्यांची दिशाभूल करून त्यांना धर्माच्या नावावरती भडकवून आज टेम्पररी मतदान जे आहे ते त्यांना मिळालेलं आहे। पण महायुतीचं सरकार जे आहे हे कुठलाही धर्मभेद करत नाही, जातीभेद करत नाही। लाडकी बहीण योजनेच्या माध्यमाने हिंदूंना जेवढा लाभ झालेला तेवढाच मुस्लिम बहिणींना देखील लाभ झालेला आहे। त्याचबरोबर बाकी दलित महिलांना पण तिथेच लाभ झालेला आहे आणि त्याचबरोबर आदिवासी बहिणींना पण तितकाच लाभ झालेला आहे। हे महायुतीचं सरकार जे आहे सगळ्यांना घेऊन एकत्रितपणे जे आहे हे काम करते आणि प्रत्येक घटकाला न्याय कसा मिळेल त्याच्यासाठी आम्ही काम करतोय। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।